कधी ऐकले एखादी व्यक्ती दिवसाला 700 नमस्कार घालतेय? होय. आपल्या वारकरी संप्रदायातील संत जोगा परमानंद हे भगवद्गीतेतील 700 श्लोकांबरोबर 700 दंडवत परमात्मा श्री पांडुरंगाला घालायचे. पाहूया बरं काय आहे त्यांचं जीवनचरित्र, जे आपल्याला सांगणार आहेत ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्ता मंजिरी फडके. ओम श्री सद्गुरवे नमः. आज जाणून घेऊया संत जोगा परमानंद यांच्याविषयी. संत जोगा परमानंद हे 14व्या शतकात होऊन गेले. श्री नामदेव महाराज यांचे ते समकालीन. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ऐतिहासिक नगरात ते राहत होते. बार्शी येथे राहून आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळत होते. परंतु त्यांचे चित्त मात्र सदैव पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणाशी असायचे. त्यांचे नाव जोगा परमानंद पडण्यामागे महान गुरु आणि शिष्य अशी परंपरा होती. त्यांचे मूळ नाव जोगा असे होते आणि त्यांच्या सद्गुरूंचे नाव परमानंद होते. जोगांचे आपल्या गुरूंवर एवढे अढळ प्रेम आणि निष्ठा होती की त्यांनी स्वतःचे अस्तित्व गुरूंच्या नावातच विलीन करून टाकले. जगात वावरताना त्यांनी स्वतःला जोगा परमानंद असे म्हणवून घेतले. गुरुभक्तीचे हे एक अत्यंत सुंदर आणि आदर्श उदाहरण होते. संत जोगा परमानंद हे जरी समाजात प्रपंच करत असले तरी त्यांची दृष्टी मात्र अत्यंत विशाल आणि सर्वव्यापी होती. जोगा परमानंदांच्या मते प्रपंचातील सुख हे पूर्णपणे क्षणभंगूर आणि तात्कालीन आहे. त्यांच्या कडकडीत वैराग्यामुळे, सत्वशील वृत्तीमुळे आणि साधुत्वामुळे संपूर्ण बार्शी परिसरातील लोक त्यांना देवासारखे मान देऊ लागले होते. जोगा परमानंदांचा एक दृढ विश्वास होता की या पृथ्वी तलावर सर्व प्राणीमात्रांमध्ये एकच परमेश्वर भरलेला आहे. संत जोगा परमानंद यांची भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्रीमद भगवद्गीतेवर अथांग श्रद्धा होती. गीता हा त्यांचा केवळ आवडीचा ग्रंथ नव्हता, तर ती त्यांना संपूर्ण तोंडपाठ होती. त्यातील उपदेश ते आचरणातही आणत असत. त्यांचा एक अत्यंत अद्भुत आणि कठीण असा नित्यनेम होता. रोज सकाळी आपल्या घरून ते निघायचे आणि मंदिराच्या दिशेने जाताना भगवद्गीतेचा एक श्लोक म्हणायचे आणि जागच्या जागी जमिनीवर संपूर्ण साष्टांग नमस्कार घालायचे. पुन्हा उठायचे, पुढचा श्लोक म्हणायचे आणि दुसरा नमस्कार घालायचे. घरून निघाल्यापासून मंदिराच्या महाद्वारापर्यंत पोचेपर्यंत रोज 700 नमस्कार घालणे हा त्यांचा नित्यक्रम होता. दुपारची आरती होण्यापूर्वी ते 700 नमस्कार पूर्ण करून देवाच्या गाभाऱ्यात पोचत असत. ही काही साधी साधना नव्हती, तर शरीराला विठ्ठल नामाशी जोडणारा तो एक अखंड असा यज्ञ होता. जोगा परमानंदांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला ज्याने त्यांच्या कडक वैराग्याची अक्षरशः परीक्षा घेतली. संत जोगा परमानंद यांच्या आध्यात्मिक अधिकाराने आणि त्यांच्या कृपाप्रसादामुळे बार्शी येथील एका श्रीमंत सावकाराला दीर्घकाळानंतर पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या आनंदाच्या भरात सावकारांनी कृतज्ञता म्हणून संत जोगांना एक अत्यंत महागडा श्रीमंती थाटाचा भरजरी रेशमी पितांबर भेट दिला आणि तो नेसण्याचा प्रचंड आग्रह केला. जोगांनी तो पितांबर नेसला. दुसऱ्या दिवशी सकाळी जोगा नेहमीप्रमाणे आपल्या 700 नमस्कारांच्या नेमासाठी घरून निघाले. त्यांनी जमिनीवर पहिला नमस्कार घातला. पण नमस्कार घालताना त्यांच्या मनात एक सूक्ष्म विचार आला. हा पितांबर खूप महागडा आणि नवा आहे. मी जर असाच जमिनीवर साष्टांग नमस्कार घालत गेलो तर हा सुंदर पितांबर धुळीत मळेल, फाटेल. या विचाराने त्यांच्या नमस्काराची गती मंदावली. ते आता कपडा सांभाळत, कपड्याला माती लागू नये याची काळजी घेत हळूहळू नमस्कार घालू लागले. परिणाम असा झाला की नेहमी दुपारच्या आरतीपूर्वी संपणारे नमस्कार दुपारचे 12-1 वाजून गेले तरी संपले नाहीत. 700ची संख्या पूर्ण होईना. आरतीची वेळ निघून गेली आणि जोगा मंदिराच्या बाहेरच राहिले. जेव्हा जोगांना समजले की आज आपली आरती चुकली, तेव्हा त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले. आज एका कपड्याच्या मोहामुळे माझे पांडुरंगावरचे लक्ष विचलित झाले. या देहाला वस्त्राचा अभिमान नडला, म्हणून या देहाला आता कठोर प्रायश्चित्त दिलेच पाहिजे. त्यांनी तो पितांबर घेतला आणि ते एका शेतकऱ्याकडे गेले. त्या पितांबराच्या बदल्यात त्यांनी शेतकऱ्याकडून 2 बलवान बैल विकत घेतले. जोगा परमानंदांनी त्या 2 बैलांच्या गळ्यातील लाकडाला 2 बाजूंनी मजबूत दोऱ्या बांधल्या
त्या दोऱ्यांच्या दुसऱ्या टोकावरील गाठी त्यांनी स्वतः आपल्या दोन्ही पायांमध्ये अडकवल्या. ते जमिनीवर आडवे झाले आणि त्यांनी हातात चाबूक घेऊन त्या बैलांच्या पाठीवर सपासप फटकारे मारले. चाबकाच्या फटक्याने ते बैल बिथरले आणि वाट फुटेल तिकडे अरण्यात, काट्याकुट्यातून, दगडधोंड्यांवरून वेगाने उधळले. दगडांवर आपटल्यामुळे जोगांच्या शरीराची कातडी अक्षरशः सोलून निघाली. संपूर्ण शरीर रक्ताने माखले. असह्य वेदना होऊ लागल्या. परंतु देह दुःखते सुख मानीत जावे या वृत्तीचे असणाऱ्या जोगांनी आपल्या शरीराच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले. कंठी प्राण आले तरी त्यांच्या मुखातून पांडुरंगाचे नामस्मरण सुटले नाही. ते म्हणत राहिले, कृष्णा, नरहरी, विठ्ठला, हा देवाचा अभिमान, हा देहाचा अभिमान जळून खाक होऊ दे. आपल्या लाडक्या भक्ताचे हे भयंकर हाल पाहून भगवंताला दया आली. विठ्ठलाने अदृश्य रूपाने येऊन ते दोर कापले आणि बैलांना मुक्त केले. देव जोगांच्या समोर प्रकट झाला. देवाने आपल्या रक्ताळलेल्या भक्ताला उचलून थेट आपल्या छातीशी कवटाळले. साक्षात विठ्ठलाने विचारले, जोगा, माझ्यासाठी या देहाला एवढे कडक शासन का केलेस रे? भगवंताच्या कृपादृष्टीचा आणि स्पर्शाचा असा चमत्कार झाला की जोगांचे जखमांनी भरलेले शरीर क्षणार्धात पूर्ववत झाले आणि दिव्य आणि टवटवीत दिसू लागले. या प्रसंगानंतर जोगांची विरक्ती कायमची अजरामर झाली. संत जोगा परमानंद हे केवळ वैराग्यमूर्ती नव्हते, तर ते उच्च दर्जाचे प्रतिभासंपन्न कवीही होते. दुर्दैवाने काळाच्या ओघात त्यांचे अनेक अभंग नष्ट झाले. त्यांचे अभंग संकलन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य संत नामदेव महाराजांचे सद्गुरू संत विसोबा खेचर यांनी केले होते. त्यांच्या रचना जरी अल्प असल्या तरी त्यामध्ये विठ्ठल भेट, सद्गुरू कृपा, संत दर्शन आणि अंतःकरणाची आर्तता हे विषय प्रामुख्याने आढळतात. संत जोगा परमानंद यांच्या कवितेचे सर्वात मोठे लोकप्रिय वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी रचलेले गुरगुंडी म्हणजे चिलमीचे पद. जोगा परमानंदांनी एका अत्यंत साध्या सर्वसामान्यांच्या पाहण्यातील चिलमीच्या माध्यमातून त्रिगुण, अहंकार नष्ट करणे आणि आत्मानंदाची प्राप्ती करणे यासारखे कठीण आध्यात्मिक विचार सहज सोप्या भाषेत जगाला पटवून दिले. संत जोगा परमानंद यांनी केवळ विठ्ठलावरच नाही तर भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांवरही आणि गोकुळातील भक्तीवरही सुंदर अभंग रचले आहेत. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात संत जोगा परमानंद यांचे स्थान एका दीपस्तंभासारखे आहे. जोपर्यंत माणसाच्या मनात चांगल्या वस्तूंचा, कपड्यांचा किंवा संपत्तीचा मोह असतो, तोपर्यंत भगवंताच्या भक्तीत वेळेचा आणि मनाचा अडथळा हा येतोच. मोहाचा त्याग केल्याशिवाय ईश्वर प्रसन्न होत नाही. माणसाकडे जर शुद्ध दृष्टी असेल, तर तो स्वतःच्या दोषांना आणि व्यसनालाही देवाच्या चरणी अर्पण करून त्याचे अध्यात्म करू शकतो. हे जोगांच्या गुरगुंडी रूपकावरून स्पष्ट होते.